ह्या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे। क्षणाक्षणाचे अपडेट्स या बातमीचे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। दरम्यान एक अजून मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट आहे। संशयित आरोपी शुभम खैरनारला घेऊन सीबीआयचे अधिकारी मुंबईकडे दाखल झालेले आहेत। मुंबई सीबीआय कोर्टात ट्रान्झिट रिमांडसाठी सकाळी 11 वाजता ते हजर करणार आहेत। मुंबईहून ट्रान्झिट रिमांड घेऊन सीबीआयचे अधिकारी संशयित आरोपीला दिल्लीला घेऊन जाणार आहेत। दरम्यान चौकशी संशयित आरोपीनं आणखी काही नावं सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकमधील आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे। अनेक लासेस चालक देखील सीबीआयच्या रडारवर आहेत। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। राहुल, काय अधिकचे अपडेट्स? देशाला हादरवून सोडलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात नाशिकमधून काल सकाळी एक संशयिताला ताब्यात घेण्यात आले होते। त्यानंतर काल रात्री उशिरा सीबीआयचे पथक हे नाशिकमध्ये दाखल झाले होते। संशयित आरोपी शुभम खैरनार याला घेऊन सीबीआयचे अधिकारी मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबईत सीबीआय कोर्टात ट्रान्झिट रिमांडसाठी आज सकाळी त्याला 11 वाजता हजर केले जाणार असून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर सीबीआयचे अधिकारी संशयित आरोपीला दिल्लीला घेऊन जाणार आहेत। त्या ठिकाणी त्याला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहेत। चौकशी दरम्यान संशयित आरोपी असलेला शुभमने अनेक खुलासे केलेले आहेत। अनेक जणांचे नावे त्यांनी सांगितलेले आहेत। त्यामुळे अनेक जणांना देखील आता सीबीआयच्या रडारवरती आले असून त्यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे। तर अनेक क्लासचे चालक देखील आता सीबीआयच्या रडारवरती आलेले आहेत। सौरभ, निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आपण बघतोय की आता या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, आज सकाळी 11 वाजता संशयित आरोपीला इकडे मुंबईत हजर करणार आहेत। मुंबईहून ट्रान्झिट रिमांड घेऊन सीबीआयचे अधिकारी संशयित आरोपीला दिल्लीला घेऊन जाणार।